हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग म्हणजेच AEN हा सब्जेक्ट। या सब्जेक्टमध्ये लास्ट लेक्चरपर्यंत आपण युनिट नंबर 1 ऑलरेडी स्टार्ट केलेलं होतं, त्याचं एक लेक्चर देखील झालं होतं। चला तर मग बाळांनो आज पाहूयात युनिट नंबर 1 चा नेक्स्ट टॉपिक। तर बाळांनो युनिट नंबर 1 आहे आपला इंट्रोडक्शन टू ऑटोमोबाईल। ऑटोमोबाईलच्या रिलेटेड जे काही इन्फॉर्मेशन आहे, बेसिक इन्फॉर्मेशन, ती या युनिटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या पॉइंटमध्ये लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं ऑटोमोबाईल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन। ऑटोमोबाईलचे जे बेसिक मेजर कॉम्पोनंट्स आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहिले होते। प्रत्येक कॉम्पोनंटचं फंक्शन देखील आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं आणि त्याची एक बेसिक डायग्राम देखील आपण पाहिली होती। आता आजच्या लेक्चरला आपण सेकंड टॉपिक पाहणार आहोत। युनिट नंबर 1 चा सेकंड टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल्स ऑन द बेसिस ऑफ पर्पज, म्हणजे पर्पजच्या बेसिसवर ऑटोमोबाईलचे वेगवेगळे क्लासिफिकेशन। त्यानंतर लोड कॅपॅसिटीच्या बेसिसवर वेगवेगळे टाइप्स। त्यानंतर फ्युएल आपण कोणतं यूज करतो ऑटोमोबाईलचं, त्यानुसार ऑटोमोबाईलचं क्लासिफिकेशन। त्यानंतर बेस्ड ऑन ड्राईव्ह, नंबर ऑफ व्हील्स अँड ॲक्सेल, देन ट्रान्समिशन, सस्पेन्शन, वेगवेगळ्या बेसिसवर ऑटोमोबाईलचे वेगवेगळे क्लासिफिकेशन आपण आजच्या लेक्चरला डिटेलमध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, युनिट नंबर 1 आहे टोटल 16 मार्क्ससाठी फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम, म्हणून हा सेकंड टॉपिक पूर्ण आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, पटकन स्क्रीनशॉट घ्या बाळांनो। हा पूर्ण फर्स्ट युनिटचा सिलेबस आहे, त्यामध्ये आपण आजच्या लेक्चरला सेकंड टॉपिक पाहत आहोत। ओके, आता क्लासिफिकेशनकडे जाण्या अगोदर एक छोटंसं त्या ठिकाणी आपल्याला एक डिफरन्स पाहायचा आहे। आता तो डिफरन्स आहे बाळांनो फ्रेम्ड व्हेइकल आणि फ्रेमलेस व्हेइकल। आता इकडे लक्ष द्या, ऑटोमोबाईलचं जनरल मिनिंग आपण घेतो ॲज अ व्हेइकल म्हणून। ऑटोमोबाईल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर व्हेइकल आहे। लास्ट लेक्चरला आपण ऑटोमोबाईल म्हणजे ऑटोमोबाईलची फ्रेम पाहिली होती। ठीक आहे, फ्रेम स्ट्रक्चर पाहिलं होतं ऑटोमोबाईलचं। आता काही व्हेइकलमध्ये फ्रेम असते आणि काही व्हेइकल या फ्रेमलेस असतात। तर फ्रेम व्हेइकल आणि फ्रेमलेस व्हेइकल यात नेमका डिफरन्स काय तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। मग आपण क्लासिफिकेशनकडे जाणार आहोत। तर फ्रेम्ड व्हेइकल बघा, ऑल मेकॅनिकल युनिट्स आर अटॅच्ड टू द परफॉर्म फंक्शन ऑफ ओनली सपोर्ट। तुम्हाला माहिती आहे जितके पण मेजर कॉम्पोनंट आहेत त्या सगळ्या मेजर कॉम्पोनंटला सपोर्ट म्हणून त्या व्हेइकलमध्ये असते फ्रेम। म्हणजे तुमची फ्रेम ही सगळ्या मेकॅनिकल मेजर कॉम्पोनंटला सपोर्ट करते। म्हणजे तुमची फ्रेम ही सगळ्या जे काही मेकॅनिकल तुमचे मेजर कॉम्पोनंट्स आहेत त्या सगळ्यांना सपोर्ट करण्याचं काम कोण करते, फ्रेम। म्हणजे फ्रेमचं काम फक्त एवढं आहे की व्हेइकलच्या बाकीच्या कॉम्पोनंटला सपोर्ट करणे। तुम्हाला मी ऑलरेडी फ्रेम दाखवली होती, तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला लक्षात असेल, लास्ट लेक्चर केलं असेल तर धिस इज द फ्रेम। याला आपण म्हणतो व्हेइकलची फ्रेम। ही एक फ्रेम आहे आणि या फ्रेमवर वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत, त्या वेगवेगळ्या कॉम्पोनंटला सपोर्ट करायचं काम ही फ्रेम करते। याला म्हणतो आपण फ्रेम्ड व्हेइकल। आता काही व्हेइकलमध्ये फ्रेम असते, काही व्हेइकलमध्ये फ्रेम नसते। मग फ्रेम्ड व्हेइकलचं काम काय, त्या बाकीच्या कॉम्पोनंटला सपोर्ट करणे, हे फ्रेम्ड व्हेइकलचं फ्रेमचं काम आहे। कळालं का रे फ्रेमचं काम काय? इट सपोर्ट्स ऑल द मेजर कॉम्पोनंट्स ऑफ द व्हेइकल। आता इकडे पहा, फ्रेमलेस व्हेइकल इट परफॉर्म्स कंबाईन फंक्शन बॉडी अँड फ्रेम। याच्यामध्ये तुमची जी काही व्हेइकलची बॉडी आहे तीच फ्रेम आहे। याच्यामध्ये फ्रेम म्हणून असं सेपरेट कुठलाही कॉम्पोनंट नाही। तुमच्या व्हेइकलची बॉडी आणि फ्रेम एकच आहे। व्हेइकलची बॉडी म्हणजेच व्हेइकलची फ्रेम आहे, याला म्हणतात फ्रेमलेस व्हेइकल। व्हेइकलची बॉडी आणि फ्रेम सेम आहे आणि इकडं व्हेइकलची बॉडी सेपरेट आहे आणि फ्रेम सेपरेट आहे। आणि व्हेइकलची जी फ्रेम आहे त्या फ्रेमचं फंक्शन आहे की बाकीच्या सगळ्या कॉम्पोनंटला सपोर्ट करणे। कळालं का रे पहिला डिफरन्स? इथे व्हेइकलमध्ये फ्रेम आहे आणि ती फ्रेम बाकीच्या कॉम्पोनंटला सपोर्ट करते आणि या ठिकाणी व्हेइकलची बॉडी आणि फ्रेम यांचं फंक्शनच कंबाईन आहे। म्हणजे थोडक्यात बॉडी म्हणजेच फ्रेम आहे, सेपरेट फ्रेम नाही आहे, म्हणून याला फ्रेमलेस व्हेइकल म्हणतात आणि याला फ्रेम्ड व्हेइकल म्हणतात। जनरली जेवढं पण व्हेइकल आता मार्केटमध्ये आहेत त्या सगळ्या व्हेइकलला चेसिस पण आहे, फ्रेम पण आहे। फ्रेम्ड व्हेइकल मार्केटमध्ये जास्त आहेत, पण जर तुम्ही पाहिलं ना नॅनोसारख्या छोट्या छोट्या गाड्या तर त्या फ्रेमलेस व्हेइकलमध्ये येतात। जी बॉडी आहे तीच फ्रेम आहे, बॉडीला
जनरली व्हेकलला फ्रेम असायलाच हवी फॉर द सेफ्टी पर्पज, ठीक आहे का. बरं, सेकंड डिफरन्स आहे लॉन्जिट्युडिनल मेंबर अँड क्रॉस मेंबर फॉर्म द फ्रेम. मग फ्रेममध्ये काय असतं, 2 लॉन्जिट्युडिनल मेंबर आणि 2 ट्रान्सवर्स मेंबर, 2 लॉन्जिट्युडिनल मेंबर आणि 2 क्रॉस मेंबर आहे, बरोबर ना. फ्रेम कशी तयार होते, सी इयर. ती फिगर फार महत्वाची बरं का बाळांनो. आहे बघा, ही फ्रेम कशी तयार झाली पाहिजे. दिस इज द फ्रेम. या फ्रेममध्ये तुम्हाला ह्या ज्या 2 लाईन दिसतात, ह्या 2 लाईन ही आहे लॉन्जिट्युडिनल मेंबर आणि हे जे दिसतंय ही एक लाईन, हा एक ॲक्सेल आणि हा एक ॲक्सेल, हे आहेत क्रॉस मेंबर. मग लॉन्जिट्युडिनल मेंबर आणि क्रॉस मेंबर मिळून तयार होते बॉडीची गाडीची फ्रेम. कळालं. 2 लॉन्जिट्युडिनल मेंबर आणि 2 क्रॉस मेंबर मिळून तुमच्या ऑटोमोबाईलची फ्रेम तयार होत असते. ही आहे तुमच्या बॉडीची फ्रेम. ओके, चला फ्रेम तर लक्षात आलंय तुमच्या. बरं, आता इकडे फ्लोअर इज स्ट्रेंथेंड बट क्रॉस मेंबर अँड हेवी साईड मेंबर्स आर इलिमिनेटेड फ्रॉम बॉडी विच आर वेल्डेड टुगेदर. याच्यामध्ये काय केलेलं असतं की तुमची जी व्हेकल आहे त्या व्हेकलच्या फ्लोअरला स्ट्रेंथ दिलेली असते. सेपरेट फ्रेम नाही आहे, पण खालीचा जो व्हेकलचा फ्लोअर आहे त्याला स्ट्रेंथ दिलेली असते. व्हेकलचा फ्लोअरला स्ट्रेंथ दिलेली आहे. याच्यामध्ये क्रॉस मेंबर आहेत, हेवी साईड मेंबर आहेत, पण ते कसे आहेत ते सगळे फ्लोअरमध्येच आहे. म्हणजे हेवी मेंबरचं काम हेवी मेंबर असेल, क्रॉस मेंबर असेल, यांचं फंक्शन परफॉर्म करायला फ्लोअर आहे, म्हणून फ्लोअरला स्ट्रेंथ दिली आहे. सेपरेट अशी फ्रेम नाही आहे, ठीक आहे. हेन्स विच आर वेल्डेड टुगेदर, आणि ज्यांना एकत्रितपणे वेल्डिंग करून ते फ्लोअर तयार केलेले आहे. थोडक्यात इथे लॉन्जिट्युडिनल मेंबर आहे, इथे क्रॉस मेंबर आहे आणि इकडे क्रॉस मेंबर नाहीत. क्रॉस मेंबरच्या जागी काय आहे, डायरेक्ट तुमच्या व्हेकलची फ्लोअर आहे, त्या व्हेकलच्या फ्लोअरला स्ट्रेंथ दिलेली आहे. मग तिथं मेंबर वगैरे प्रोव्हाइड करायची गरज नाही. थोडक्यात इकडं फ्रेम नाही आहे, फ्रेमच्या जागेवर फ्लोअर आहे आणि इकडे फ्रेम आहे. इथे लॉन्जिट्युडिनल मेंबर आहे, क्रॉस मेंबर आहे, इकडे क्रॉस मेंबर नाहीत, इकडे क्रॉस मेंबर आहेत, इकडे हेवी साईड मेंबर नाहीत, इकडे हेवी साईड मेंबर म्हणून लॉन्जिट्युडिनल मेंबर आहेत. कळाला का रे सेकंड डिफरन्स. इकडे फ्लोअर काम करते सपोर्टचं, इकडे फ्लोअर आहे आणि इकडे सपोर्टचं काम फ्रेम करते. म्हणजे कसं माहिती आहे का, बघा जनरली कन्स्ट्रक्शन जेव्हा बघतो ना तेव्हा त्या 2 प्रकारचे कन्स्ट्रक्शन येतात बघा. एक असं कन्स्ट्रक्शन असतं ज्याच्या सगळा लोड बीम आणि कॉलमवर असतो, त्याला आपण फ्रेम्ड स्ट्रक्चर म्हणतो. आणि एक असं असतं की ज्याच्या सगळा लोड भिंतींवर आहे, त्याला लोड बेअरिंग स्ट्रक्चर म्हणतो. मग जेव्हा बीम कॉलम येतं ते फ्रेम्ड स्ट्रक्चर आहे, म्हणजे त्याच्यात फ्रेम आहे. आणि जेव्हा सगळा लोड भिंतीवर आहे ते लोड बेअरिंग स्ट्रक्चर आहे, त्यात फ्रेम नाही आहे. मग सगळी ताकद कोणावर आहे, भिंतींवर. तसं या ठिकाणी फ्रेम म्हणून काय आहे तर लॉन्जिट्युडिनल मेंबर आणि क्रॉस मेंबर, इथं फ्रेम आहे आणि इथं सगळा लोड कशावर आहे, फ्लोअरवर. आलं का लक्षात. ते समजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला ते सेंटेन्स लिहिता येईल. पुढचा डिफरन्स आहे हेवी इन वेट युज्ड फॉर ट्रक अँड बसेस. बरं, ह्या ज्या फ्रेम असतात ना ह्या फार हेवी असतात, फार वजनदार असतात. अशा फ्रेम जनरली ट्रक आणि बसला वापरतात. फ्रेम्ड स्ट्रक्चर, फ्रेम्ड व्हेकल कुठं पाहायला भेटतं तर ट्रक आणि बसमध्ये. ट्रक आणि बसमध्ये अशा फ्रेम पाहायला भेटतात. लाईट वेट व्हेकल जसे छोट्या छोट्या कार्स, जसं मी एक्झाम्पल दिलं नॅनो, अशा छोट्या छोट्या कार्समध्ये फ्रेम नसते, त्या फ्रेमलेस व्हेकल असतात. ट्रक आणि बसला फ्रेम असते. मोवर फ्युएल कन्झम्पशन. आता तुम्हाला माहिती याच्यावर वेट जास्त आहे. फ्रेममुळं काय होतं, फ्रेमला स्वतःचं सेल्फ वेट फार जास्त आहे, त्यामुळे इथं फ्युएल कन्झम्पशन जास्त आहे. फ्रेम्ड व्हेकल जास्त फ्युएल कन्झ्युम करतात, म्हणजे यांचा ॲव्हरेज कमी असतो. ट्रक बघा 9-10 किलोमीटर जाते फक्त 1 लिटर डिझेलमध्ये, 9-10 किलोमीटर. पण 1 लिटर डिझेलमध्ये हीच गाडी जाते 20-25 किलोमीटर. का, कारण इथं वजन कमी आहे, इथं वजन जास्त आहे. आणि इथं वजन कोणाचं आहे, फ्रेमचं. इकडे फ्रेमच नाही आहे. थोडक्यात काय, मोवर फ्युएल कन्झम्पशन, लेस फ्युएल कन्झम्पशन. कळालं. पुढचा मुद्दा, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट इज मोर. यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट फार जास्त आहे, कारण तेवढं जास्त मटेरियल वापरावं लागतं, वेल्डिंग करावं लागतं, नट बोल्टेलचं कनेक्शन वाढतं. थोडक्यात यांचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्त आहे आणि यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी आहे. कळतं आहे का तुम्हाला. तुम्ही जर ट्रक बस वगैरे विकत घ्यायला गेले तर 50 लाखाच्या खाली नाही येत, पण 4 व्हीलर विकत घ्यायला गेलं तर 4-5 लाखाच्या पुढं सहज येते.
थोडक्यात काय, यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्त आहे, यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट फ्रेमलेसची कमी आहे. यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जास्त आहे करण्याच्यात फ्रेमचा खर्च वाढतोय, त्यामुळं त्या गाड्या दणगट असतात. पुढे रिपेअरिंग कॉस्ट इज लेस, यांची रिपेअरिंग कॉस्ट कमी आहे, यांची रिपेअरिंग कॉस्ट जास्त असते. का? यांच्यात डॅमेज जास्त होतं. यांच्यात डॅमेज का जास्त होतं? कारण तिथं फ्रेमच नाही आहे. हे असे डॅमेज होतात की डायरेक्ट भुगाच होतो. गाडीची पेटी कशी चुरगळते तशी डायरेक्ट भुगा होतो यांचा. म्हणजे यांची रिपेअरिंग कॉस्ट जास्त आहे, कारण यांच्यावर जर ॲक्सिडेंट झाला तर इम्पॅक्ट फार जास्त होतो. तसं यांचा इम्पॅक्ट फार कमी आहे, यांना जास्त काही होत नाही. रिपेअरिंग कॉस्ट कमी आहे कारण फ्रेम आहे, रिपेअरिंग कॉस्ट जास्त आहे कारण फ्रेम नाही. बरं, हे ज्या फ्रेम्ड व्हेकल आहे या स्ट्रॉंग असतात, दणगट व्हेकल असतात. ट्रक बस दणगट असते, हेवी कन्स्ट्रक्शन आणि हेवी असतं, वजनदार असते ट्रक वगैरे. परंतु यांचं जे ह्या लाईट वेटच्या असतात, 4 व्हीलर या लाईट वेट म्हणजे हलक्या वजनाच्या असतात आणि यांचं कन्स्ट्रक्शन बऱ्यापैकी पक्का असतं. साधं लाईट म्हणता येत नाही पण स्टीप कन्स्ट्रक्शन आहे, तरी पण जर ॲक्सिडेंट झाला तर यांचं नुकसान जास्त होतं. बरं, पुढे फ्रेम अँड बॉडी आर नॉट इंटिग्रल स्ट्रक्चर. बरं, फ्रेम आणि बॉडी याच्यामध्ये सेम नाही, तर फ्रेम वेगळी आहे आणि गाडीची बॉडी वेगळी. तुम्ही अशा भरपूर ट्रक पाहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये फक्त फ्रेम असते, गाडीला बॉडी नसते. पा ट्रक रोडनी चाललाय विदाऊट बॉडी, फ्रेम असते. दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही जी ट्रक आहे ह्या ट्रकला फ्रेम आहे पण बॉडी नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय की ट्रकची फ्रेम आणि बॉडी हे वेगवेगळे पार्ट आहेत. ट्रकची फ्रेम आणि बॉडी हे वेगवेगळे पार्ट आहेत, पण फ्रेमलेस व्हेकलमध्ये बॉडी आणि फ्रेम सेम असते. बरोबर ना? 4 व्हीलरची जर तुम्ही बॉडी आणि फ्रेम पाहिली तर सेम आहे, कारण तिचं फ्लोअरमध्ये स्ट्रेंथ असते. आणि याच्यात ट्रकसारखे व्हेकल ज्या फ्रेम्ड व्हेकल आहेत त्याच्यात फ्रेम सेपरेट आहे आणि बॉडी सेपरेट आहे. काय डाऊट आहे का? समजला तो कन्सेप्ट? ओके. पुढं फ्रेम, आता मला वाटतं 8 पॉईंट झाले, तेवढं जरी तुम्ही प्रॉपर लिहिलं तरी ओके. बरी, तर फ्रेम आणि बॉडी हे इंटिग्रल स्ट्रक्चर नाहीत, म्हणजे दोघं एकत्र नाहीत. फ्रेम बॉडी सेपरेट आहे आणि इकडं फ्रेम बॉडी हे सेपरेट नाहीत. फ्रेम आणि बॉडी सेम आहेत, इंटिग्रल स्ट्रक्चर आहे. बरं, फ्रेम इज अपस्वेप्ट ॲट रिअर अँड फ्रंट. फ्रेम जी आहे ती थोडीशी पुढं असते. रिअर व्हील्स आणि फ्रंट व्हील यांच्या थोडीशी फ्रेम पुढं असते. याच्यामध्ये काय होतं की तुमची जी फ्रेम आहे ती थोडीशी रिअर व्हेकल आणि फ्रंट व्हेकलच्या थोडे पुढं असते. ॲक्युम्युलेट मूवमेंट ऑफ द ॲक्सेल, त्यामुळं काय होतं ॲक्सेलचं मूवमेंट ॲक्युम्युलेट करता येतं. पुढचे चाकं मागचे चाकं याच्या थोडीशी पुढं असते फ्रेम, भाग आहे ना त्याचा पुढं असतो. आणि जसं टाटा आहे, अशोक लेलँड व्हेकल आहे, या सगळ्या फ्रेम्ड व्हेकल आहेत. ठीक आहे, तुम्हाला मी आत्ता दाखवलं बा. बघा फ्रेम, बघा बरं, ही फ्रेम बघा, ही फ्रेम आहे ना ही फ्रेम आहे टोटल ही वाली. आता ही फ्रेम जर तुम्ही पाहिली तर हे जे पुढचे चाकं आहे त्या फ्रेम त्याच्या पुढे आणि हे जे रिअर व्हील्स आहेत त्याच्या पाठीमागे, म्हणजे पुढच्या आणि मागच्या ॲक्सेलच्या पुढे असते थोडीशी फ्रेम. त्यामुळं तिथं मूवमेंट करणं पॉसिबल होतं ॲक्सेलला. ठीक आहे. पण जर तुम्ही इकडे पाहिलं फ्रेमलेसमध्ये तर याच्यामध्ये काय केलं जातं की स्मॉल आणि मीडियम ज्या कार्स आहेत किंवा छोट्या छोट्या ज्या बस आहेत याच्यामध्ये जिथं चाकं आहे तिथं फ्रेम संपते. ॲक्च्युली फ्रेम नाहीची पण तिथं बॉडी संपते. तुम्ही जर पाहिलं तर चेसिस असतं पुढं, चेसिस. ठीक आहे का? जिथं चाकं आहेत, पुढचे चाकं मागचे चाकं, तिथंच गाडीची बॉडी एंड होते. पण याच्यामध्ये काय होतं की फ्रेम थोडीशी पुढे असते आणि इकडं थोडी मागं असते. हे तुम्ही पाहिलं असेल. इकडं काय होतं, फ्रेम इज अपस्वेप्ट आहे आणि इकडं जी आहे ती सब फ्रेम कशी असते, एक त्या टाईपच्या कन्स्ट्रक्शनमध्ये असते की पुढचा आणि मागच्या ॲक्सेलच्या मध्येच बॉडी असते, फ्रेम असते. इकडे ड्युरिंग कोलिजन बॉडी ट्रान्सफर द शॉक. याच्यामध्ये काय होतं, जर समजा ट्रक कुठे जाऊन धडकली तर पुढचा धक्का मागच्याला 100% बसतो, कारण तो शॉक पाठीमागे ट्रान्सफर होतो. तो शॉक पाठीमागे कसा ट्रान्सफर होतो, विथ द हेल्प ऑफ फ्रेम. पुढं धक्का बसला की मागं बसतो. आणि इकडे ड्युरिंग कोलिजन बॉडी क्रम्बल. याच्यामध्ये जर 4 व्हीलरची धडक झाली, छोट्या गाडीची, कारची, तर डायरेक्ट पाठीमागं धक्का नाही बसत, अख्खा चुरगळा होतो. बॉडी क्रम्बल्स, बॉडीचा डायरेक्ट भुगा होतो. इकडं कोलिजनच्या टायमाला बॉडी क्रम्बल्स म्हणजे बॉडीचा भुगा होतो आणि इकडे कोलिजनच्या टायमाला शॉक फक्त मागं ट्रान्सफर होतो पण गाडीचा भुगा होत, ट्रकचा कधी भुगा होत नाही. 4 व्हीलरचा मात्र भुगा होतो, कारण ट्रकमध्ये फ्रेम आहे, स्ट्रॉंग फ्रेम आहे
आणि 4 व्हीलरमध्ये फ्रेम नाही आहे, बॉडी आणि फ्रेम सेम आहे. इकडे टॉपलेस कार्स आर सिम्पल टू डिझाईन. जर टॉपलेस कार असेल, टॉपलेस डिझाईन यांचं एकदम सिम्पल आहे, ट्रकचं डिझाईन एकदम सिम्पल आहे. पण टॉपलेस कार्स आर डिफिकल्ट टू डिझाईन, पण टॉपलेस कार डिझाईन करणं फार अवघड आहे. तुम्ही अशा गाड्या पाहिल्यात की पाठीमागं वरती टॉप नाही आहे, तर टॉपलेस कार डिझाईन करणं डिफिकल्ट आहे. टॉपलेस ट्रक डिझाईन करणं एकदम सिम्पल आहे, कारण बॉडीचं वेट कमी होतं. असे टोटल 11 पॉईंट्स आहेत, त्यातले कमीत कमी 8 पॉईंट्स तरी तुम्ही डिफरन्सचे माहीत असायला पाहिजे. फ्रेम्ड व्हेकल, फ्रेमलेस व्हेकल, नॉर्मल कन्सेप्ट आहे, तुम्ही रेग्युलर लाईफमध्ये पाहिलं आहे. यातला स्क्रीनशॉट. आता जाऊया आपण क्लासिफिकेशन ऑफ ऑटोमोबाईल्स. ऑटोमोबाईलचे क्लासिफिकेशन वेगवेगळ्या बेसिसवर वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. तर बघा, ऑटोमोबाईलचे क्लासिफिकेशन कोणकोणत्या बेसिसवर करतो? अकॉर्डिंग टू यूज, अकॉर्डिंग टू कॅपॅसिटी, अकॉर्डिंग टू द फ्युएल युज्ड, अकॉर्डिंग टू द व्हील्स, अकॉर्डिंग टू द ड्राईव्ह, अकॉर्डिंग टू द ट्रान्समिशन, अकॉर्डिंग टू द सस्पेन्शन, अकॉर्डिंग टू द इंजिन फिटिंग अँड अकॉर्डिंग टू द बॉडी कन्स्ट्रक्शन. या बेसिसवर, वेगवेगळ्या बेसिसवर आपण ऑटोमोबाईलचे वेगवेगळे क्लासिफिकेशन करतो. पटकन स्क्रीनशॉट घ्या. पाहू शकता, खूप वेळा एक्झामला आलेला क्वेश्चन आहे, खूप वेळा रिपीटेड आहे. वेगवेगळ्या बेसिसवर ऑटोमोबाईलचे क्लासिफिकेशन. कळतंय रोहित? ओके, आता पाहूया एक 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 क्लासिफिकेशन. काहीच नाही, फक्त नेम्स आहेत, नावं आहेत, बाकी काही नाही. अकॉर्डिंग टू द यूज, की तुम्ही तुमच्या ऑटोमोबाईलचा यूज काय करताय, यूज ज्या पद्धतीने तुम्ही करता की वापर काय नेमका त्या ऑटोमोबाईलचा, त्यानुसार त्याचे टाईप्स पडतात. बघा, अकॉर्डिंग टू द यूज, पॅसेंजर कार. पॅसेंजर कार काय करते? माणसांची ने-आण करण्यासाठी असलेली ऑटोमोबाईल म्हणजे कार, पॅसेंजर कार. याच्यामध्ये माणसांची ने-आण केली जाते. इथं गुड्स कॅरेज, गुड्स कॅरेजमध्ये काय होतं? जसं छोटा हत्ती, त्यात काय केलं जातं? मालाची ने-आण केली जाते, वाहतूक, मालाची वाहतूक. इथं मालाची वाहतूक केली जाते, इथं माणसांची वाहतूक केली जाते. कळतंय ना मी काय बोलतोय? हां, जसं इथं ट्रॅव्हलर आहे, छोटीशी ट्रॅव्हलर, ते पॅसेंजर कार आहे. गुड्स कॅरेजमध्ये येतं समजा छोटा हत्ती. कळतंय ना मी काय बोलतोय? गुड्स कार. त्यानंतर येतं स्पेशल पर्पज कार. एखाद्या स्पेशल पर्पजसाठी पण एक स्पेशली डिझाईन केलेली कार असते, ठीक आहे का? त्यानंतर अर्थ मुव्हिंग कार, अशी पण कार असते जी माती ढकलण्याचं काम करते, माती वाहून नेण्याचं काम करते. अर्थ मुव्हिंग कार म्हणजे डंपर वगैरे. त्यानंतर मोटरसायकल, बाईक, ती पण एक प्रकारे यूजनुसार नाव पडलेले आहेत. आता तुम्हाला बाईकचा यूज सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर मोपेड कार्स, मोपेड कार म्हणजे ज्याला गिअर नाही आहेत. मग अशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने यूज आहे, यूजनुसार हे टाईप पडले. पॅसेंजर कार, गुड्स कार, स्पेशल पर्पज कार, त्यानंतर अर्थ मुव्हिंग कार, मोटरसायकल म्हणजे बाईक, मोपेड, हे सगळे टाईप्स ऑफ ऑटोमोबाईल आहे अकॉर्डिंग टू द यूज. काय डाऊट? लक्ष देण्यासारखं आहे. पुढे येतं अकॉर्डिंग टू द कॅपॅसिटी. कॅपॅसिटीनुसार बघा, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल जसं ट्रक, बस, याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन होतं पण हेवी, खूप जास्त ट्रान्सपोर्टेशन करता येतं, ट्रक आणि बस. अँड लाईट ट्रान्सपोर्ट व्हेकल म्हणजे ज्याच्यात ट्रान्सपोर्टेशन होतं पण कमी प्रमाणात, जसं की कार आहे, जीप आहे, मिनी बस आहे, मॅटाडोर आहे. ह्या सगळ्यांमध्ये लाईट ट्रान्सपोर्टेशन व्हेकल आहे. आणि या हेवी ट्रान्सपोर्टेशन व्हेकल आहे, ट्रक, बस. हेवी ट्रान्सपोर्ट, लाईट ट्रान्सपोर्ट हे टाईप पडतात अकॉर्डिंग टू द कॅपॅसिटी. आहे की नाही सोपं? पुढे अकॉर्डिंग टू द फ्युएल युज्ड, कोणतं फ्युएल वापरतात? पेट्रोल वापरलं तर पेट्रोल व्हेकल. मग पेट्रोल व्हेकल कोणते असतात? मोटरसायकल, स्कूटर, पेट्रोल व्हेकल आहे. डिझेल व्हेकल, डिझेलवर चालणाऱ्या गाड्या, बस आहे, ट्रक आहे. गॅस व्हेकल म्हणजे गॅसवर चालणाऱ्या गाड्या, जसं गॅसवर चालणाऱ्या गाड्या बस पण आहे. आता रिक्षा पण गॅसवर चालतात, CNGवर चालतात, 4 व्हीलर पण चालतात. गॅस व्हेकल. सोलर व्हेकल, सोलर एनर्जीवर चालणाऱ्या गाड्या, जसं की स्टोरेज बॅटरी टाईप्स, की ज्याच्यामध्ये ना सूर्याच्या किरणांपासून बॅटरीमध्ये एनर्जी स्टोअर करतात, मग ती गाडी चालते. मग सोलर व्हेकल आहे, गॅस व्हेकल आहे, डिझेल व्हेकल आहे, पेट्रोल व्हेकल आहे, इलेक्ट्रिसिटीवर चालणारे इलेक्ट्रिक व्हेकल आहे. ह्या सगळ्या आहेत की फ्युएल कोणतं यूज करतोय त्यानुसार पडलेले टाईप्स. कळतंय? नंतर येतं अकॉर्डिंग टू द व्हील्स. आता किती व्हील्स आहेत?
तुमच्या ऑटोमोबाईलला व्हील किती? 2 चाकं असतील गाडीला, 2 चाकं. 2 व्हीलर जसं की स्कूटर, मोटरसायकल. 3 चाकं असतील तर 3 व्हीलर जसं ऑटो रिक्षा, टेम्पो, 3 व्हीलर. त्यानंतर 4 व्हीलर जसं की ज्याला 4 चाकं असतात, कार, जीप, ट्रॅक्टर, 4 व्हीलर. 6 व्हीलर म्हणजे ज्याला 6 चाकं असतात, ट्रक, बस. म्हणजे किती व्हील आहे त्याच्यानुसार पण टाईप पडतात ऑटोमोबाईलचे. व्हीलनुसार पडणारे टाईप, फ्युएल कोणता वापरतो त्यानुसार पडणारे टाईप, कॅपॅसिटीनुसार पडणारे टाईप, यूजनुसार पडणारे टाईप. स्क्रीनशॉट घ्या. अशा पद्धतीने इतकं सोपं आहे नाही, खूप वेळा एक्झामला आलंय. ठीक आहे. बरं, अकॉर्डिंग टू द ड्राईव्ह. आता ड्राईव्हनुसार कोणते टाईप पडतात पहा. अकॉर्डिंग टू द सिटिंग ड्रायव्हर अरेंजमेंट. आता ड्रायव्हरची सिटिंग अरेंजमेंट कशी, ड्रायव्हरची सिटिंग अरेंजमेंट कशी आहे त्यानुसार टाईप पडतात. किती? 2. लेफ्ट हँड ड्राईव्ह की जिथं ड्रायव्हरची शीट डाव्या बाजूला आहे, ड्रायव्हरची शीट डाव्या बाजूला आहे. कोणाला असते? अमेरिकन व्हेकल किंवा जुन्या इंडियन व्हेकल. अमेरिकेमध्ये ड्रायव्हरची शीट डाव्या बाजूला असते, मग अमेरिकन व्हेकल. किंवा जुन्या काळात ज्या इंडियन व्हेकल होत्या त्यांच्या ड्रायव्हरची शीट डाव्या बाजूला होती, डाव्या बाजूला. मग ह्या काय झाल्या? लेफ्ट हँड ड्राईव्ह. आणि राईट हँड ड्राईव्ह. राईट हँड ड्राईव्हमध्ये आत्ता सध्याच्या जेवढ्या इंडियन व्हेकल आहेत त्या सगळ्या राईट हँड ड्राईव्ह आहे. ड्रायव्हरची शीट उजव्या बाजूला आहे. कळालं का रे? पुढं, वेदर द फ्रंट ॲक्सेल, रिअर ॲक्सेल और बोथ ॲक्सेल ड्राईव्ह. किंवा मग आहे ना फ्रंट ॲक्सेल ड्राईव्ह असतो, रिअर ॲक्सेल ड्राईव्ह असतो. जसं फ्रंट ॲक्सेल ड्राईव्ह म्हणजे मारुती कार, ज्याच्यामध्ये आपण पुढच्या चाकावर ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर कोणत्या ॲक्सेलवर आहे? फ्रंट ॲक्सेलवर. ड्रायव्हर पुढच्या चाकावर बसून गाडी चालवतोय. नंतर येतं रिअर व्हील ड्राईव्ह. रिअर व्हील ड्राईव्ह म्हणजे ड्रायव्हर मागच्या चाकावर आहे. जसं की ॲम्बॅसेडर, प्रीमियर या गाड्यांमध्ये ड्रायव्हर रिअर ॲक्सेलवर आहे. आणि ऑल व्हील ड्राईव्ह जसं की जीप, कुठेही असू शकतं जीपचं हँडल, काय प्रॉब्लेम नाही. ड्रायव्हरची सीट कुठेही असते जीपमध्ये. म्हणजे कोणत्या ॲक्सेलवर, फ्रंट ॲक्सेल, रिअर ॲक्सेल किंवा कुठल्याही ॲक्सेलवर जर ड्रायव्हरची सिटिंग अरेंजमेंट असेल तर त्यानुसार हे टाईप पडतात. कळालं का रे? ड्राईव्हनुसार पडणारे टाईप. अकॉर्डिंग टू द ट्रान्समिशन, ट्रान्समिशननुसार टाईप पडतात. कन्व्हेन्शनल इन विच ऑर्डिनरी क्रॅश टाईप गिअर बॉक्स इज युज्ड. आता अशा व्हेकल ज्यामध्ये क्रॅश टाईपचा गिअर बॉक्स वापरतात, क्रॅश टाईपचा गिअर बॉक्स वापरतात. क्रॅश टाईपचा गिअर बॉक्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सगळ्या इंडियन कार येतात पहा. सगळ्या इंडियन कारमध्ये ऑर्डिनरी क्रॅश टाईपचा गिअर बॉक्स आहे. सगळ्यांमध्ये गिअर टाकावे लागतात. या कन्व्हेन्शनल आहेत की गिअर बॉक्सचा वापर करून 4 व्हीलर चालवल्या जातात. आणि इकडं सेमी ऑटोमॅटिक हेविंग 2 पेडल ट्रान्समिशन विथ मॅन्युअल ऑपरेशन विथ स्टँडर्ड गिअर बॉक्स अँड ऑटोमॅटिक क्लच कंट्रोल. अशा गाड्या असतात की ज्याच्यामध्ये क्लच कंट्रोल हा ॲटोमॅटिक आहे. क्लच ॲटोमॅटिक कंट्रोल होतोय, तुम्हाला फक्त डायरेक्शन बदलायची आणि गिअर बदलायचं आहे. क्लच कंट्रोल ॲटोमॅटिक आहे, या म्हणतात सेमी ऑटोमॅटिक. आणि काही अशा गाड्या आहेत की गिअर बी बदलायची गरज नाही, फक्त ॲक्सलरेशन द्यायचं आणि ब्रेक मारायचं, एवढंच आहे. ॲक्सलरेशन द्यायचं, ब्रेक मारायचं, मग फुल्ली ॲटोमॅटिक. बघा असतात काही फुल्ली मॅन्युअल, काही असतात सेमी ऑटोमॅटिक आणि काही असतात फुल्ली ॲटोमॅटिक. ओके. आता अकॉर्डिंग टू द सस्पेन्शन, सस्पेन्शन सिस्टीमनुसार 4 व्हीलरचे टाईप पडतात, म्हणजे सॉरी ऑटोमोबाईलचे टाईप पडतात सस्पेन्शननुसार. जसं कन्व्हेन्शनल सिस्टीम, लिप स्प्रिंग, सगळ्यांना लिप स्प्रिंग शिकवलेली आहे ड्रॉइंग 2 मध्ये, जी ट्रकच्या खाली असते. ठीक आहे ना. तर लिप स्प्रिंगचा वापर केला जातो सस्पेन्शन सिस्टीममध्ये. मग ट्रक, बस या सगळ्यांमध्ये कन्व्हेन्शनल सस्पेन्शन सिस्टीम आहे, लिप स्प्रिंग. आणि इंडिपेंडंटमध्ये येतं हायड्रॉलिक शॉक ॲब्सॉर्बर. 4 व्हीलरमध्ये सगळीकडे हायड्रॉलिक शॉक ॲब्सॉर्बरच आहे ना. हायड्रॉलिक शॉक ॲब्सॉर्बर तर आपण याच्यात पण वापरतो बाईकमध्ये. अशा पद्धतीने सस्पेन्शन सिस्टीमनुसार सुद्धा टाईप पडतात बाळांनो. वेगवेगळ्या बेसिसवर पडणारे टाईप्स लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, काढाऊट. त्यानंतर येतं बाळांनो अकॉर्डिंग टू द इंजिन फिटिंग. आता काही काही गाड्यांचं इंजिन पुढच्या चाकावर असतं, काही काहींचं मागच्या चाकावर असतं, काही काहीचं दुसरीकडे असतं. इंजिनची फिटिंग कुठं आहे त्यानुसार टाईप पडतात बघा. फ्रंट इंजिन पुढं इंजिन आहे, रिअर इंजिन म्हणजे इंजिन पाठीमागे आहे, ट्रान्सवर्स अंडर फ्लोअर इंजिन किंवा काहींचं इंजिन मध्ये असतं पायाच्या खाली. थोडक्यात काय, फ्लोअर सिस्टीमच्या खाली. मग फ्रंट इंजिन, रिअर इंजिन म्हणजे पुढं इंजिन मागं इंजिन, आणि ट्रान्सवर्स अंडर फ्लोअर इंजिन. बरं, बॉडीच्या कन्स्ट्रक्शननुसार पण टाईप पडतात की बॉडीचं कन्स्ट्रक्शन कसं आहे.
त्याच्यामध्ये येतं पॅसेंजर कार आणि हेवी व्हेकल. पॅसेंजर कारमध्ये येतं सेडान, हार्डटॉप, लिफ्टबॅक, स्टेशन वॅगन, कूप, त्यानंतर लिमोसिन, कन्व्हर्टिबल, इस्टेट कार. तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरचे 1 नंबरचे आहेत का या काय आहेत, या तुमच्या पॅसेंजर कार आहे. कार, जीप, पिकअप या पॅसेंजर कार आहेत. ठीक आहे. आणि हेवी व्हेकल किंवा ट्रक याच्यात ट्रक पंजाब बॉडी, ट्रक हाफ बॉडी, ट्रक प्लॅटफॉर्म टाईप, ट्रक विथ ट्रेलर, डंपर, टँकर. हे दिसतंय पहा स्ट्रेट ट्रक, हे हाफ बॉडी ट्रक, हे प्लॅटफॉर्म ट्रक, हा टँकर, त्यानंतर हा डंपर ट्रक, हा ट्रेलर, ही बस, हे स्टेशन वॅगन. स्टेशन वॅगन तर याच्यामध्ये येतं पॅसेंजर कारमध्ये. डिलेवरी व्हॅनसुद्धा पॅसेंजर कारमध्ये येतं. जेवढे पण ट्रक आहेत, डंपर आहेत, ट्रेलर आहेत, सगळेचे सगळे येतात हेवी व्हेकलमध्ये. बघून घ्या एकदा. लक्षात आलं? एनी डाऊट? समजलेश? अशा पद्धतीने बाळांनो वेगवेगळ्या बेसिसवर ऑटोमोबाईलचे वेगवेगळे टाईप्स पडतात. ठीक आहे. या ठिकाणी बाळांनो आपला जो ऑटोमोबाईलचे क्लासिफिकेशन आहे ते या ठिकाणी टोटल कंप्लीट होतात. सेकंड टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे आजच्या लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड टॉपिक डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, तर आज थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.